ठाण्यात उघडकीस आलेल्या 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणामध्ये आता अभिनेत्री ममता कुलकर्णींच्या विरोधात महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहेत। या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून चौकशी अंती ममता कुलकर्णीला सुद्धा आरोपीच्या यादीत टाकलं जाऊ शकतं। ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं कळतंय। सध्या विकी गोस्वामी फरार आहे। तो केनियात वास्तव्याला असल्याची देखील माहिती मिळतेय। कल्याणमध्ये 12 एप्रिलला एका नायजेरियन ड्रग डीलरला अटक केल्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली होती। त्यानंतर मिळालेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे सोलापूरमधल्या ऐवान लाईफ सायन्स कंपनीवरती छापा टाकून 2000 कोटींचं इफेड्रिन जप्त करण्यात आलं होतं। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मृत्युंजय, या सगळ्या प्रकरणामध्ये ममता कुलकर्णीचा सहभाग काय आहे? पोलिसांकडून काय प्राथमिक माहिती मिळतेय? रेश्मा, आतापर्यंत पोलिसांनी या 2000 कोटीच्या जे ड्रग्ज प्रकरण आहे यामध्ये 8 लोकांना अटक केली आहे। या 8 लोकांमध्ये एक आरोपीचं जेव्हा स्टेटमेंट मॅजिस्ट्रेट समोर घेतलं जात होता तेव्हा त्या आरोपीने ममता कुलकर्णीचं नाव घेतलं आणि सांगितलं की ममता कुलकर्णी पण या इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी आहे, शामिल आहे। विक्की गोस्वामी हा मास्टरमाइंड आहे हा ड्रग्ज रॅकेटचा आणि विक्की गोस्वामीची पत्नी म्हणजे ममता कुलकर्णी फिल्म ऍक्ट्रेस। ममता कुलकर्णी असं सांगितलं जातो की केनियामध्ये हॉटेल बिझनेसचं काम करते, पण ती हॉटेलचं बिझनेसच्या नावावर ही इंटरनॅशनल जे ड्रग्ज रॅकेट आहे त्यामध्ये शामिल आहे। सध्या पोलिसांना काय पुरावे मिळालेले आहेत याच्यासाठी पोलीस 12 वाजता एक प्रेस कॉन्फरन्स करणार आहे। पण नक्की या ड्रग्ज रॅकेटमध्ये ममता कुलकर्णीचं नाव समोर आलं आहे। हे जे 8 आरोपी अटक करण्यात आलेले आहे या 8 आरोपीमध्ये काही आरोपींनी ममता कुलकर्णीचं नाव घेतलंय आणि सध्या तर ममता कुलकर्णी आणि त्याचा पती विक्की गोस्वामी हे दोघेही आफ्रिकेचे देश केनियामध्ये आहे। त्यांचा हॉटेलचा बिझनेस आहे आणि इतर रिअल इस्टेटमध्येही विक्की गोस्वामी यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आहे। पण ममता कुलकर्णीचा जे सहभाग आहे या रॅकेटमध्ये असा समोर आलाय आणि 12 वाजता पोलीस प्रेस कॉन्फरन्स करून जास्त माहिती देणार आहे आणि नक्कीच लिगल प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर या दोघांविरोधात एक रेड कॉर्नर नोटीस पण पोलीस आपल्या जे सेंट्रल एजन्सीज आहे ते इश्यू करू शकतो आणि नंतर जे डिपोर्ट करण्याची प्रक्रिया आहे त्याच्यावर जे अधिकारी आहे ते काम करणार आहेत। नक्कीच मृत्युंजय, ममता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी एबीपी न्यूजला माहिती देताना असं म्हटलं होतं की या प्रकरणामध्ये जर आपल्यावरती आळ आला तर स्पष्टीकरण द्यायला आपण भारतात नक्की येऊ आणि पोलिसांना सहकार्य करू। आता ममता कुलकर्णी या सगळ्या दाव्यानंतर आणि पत्रकार परिषदेनंतर काय म्हणते आणि पुढे येते का ते बघायला लागेल। मृत्युंजय, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।